नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा या ठिकाणी मी प्राध्यापक भाबड भगवान विक्रम अध्यापनाचं कार्य करत आहे। आज आपण प्रकरण 10 शीतयुद्ध या घटकातील उपघटक शीतयुद्धाची व्याख्या आणि वाटचाल या संदर्भात माहिती पाहणार आहोत। या अगोदर आपण पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध याबद्दलची माहिती पाहिलेली आहे। शीतयुद्धासारखी महत्त्वाची घटना घडली त्यासाठी त्या अगोदरचा 20 ते 25 वर्षाचा इतिहास घटनाक्रम कारणीभूत आहे। प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे की पहिलं महायुद्ध 1914 ते 1919, दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने इंग्लंड सारखं बलाढ्य राष्ट्र पाठीमागे पडलेलं होतं आणि अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय झालेला होता। तर सर्वप्रथम आपण शीतयुद्ध म्हणजे काय याबद्दल माहिती पाहू। दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने जगाची विभागणी 2 गटात झालेली होती। एक गट म्हणजे भांडवलशाही गट आणि दुसरा गट म्हणजे कम्युनिस्ट राष्ट्र किंवा साम्यवादी गट। आणि मग आपोआपच दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र, दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्र आणि यांच्यात सत्ता व प्रभाव निर्माण करण्यासाठी जो संघर्ष निर्माण झाला त्या संघर्षालाच आपण शीतयुद्ध असे म्हणतो। शीतयुद्ध ही संकल्पना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सर्वप्रथम वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लिखाण करताना कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग वापरला। कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध होय। आता कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने ज्या घटकांचा समावेश होतोय त्या घटका संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया। शीतयुद्धामध्ये प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध केलं जात नाही, प्रत्यक्ष मैदानात युद्ध केलं जात नाही, प्रत्यक्ष दोन्ही राष्ट्राच्या सैन्य किंवा सेना एकमेकाशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करत नाहीत। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य शीतयुद्धामध्ये प्रत्यक्ष युद्धाचा अभाव असतो।
प्रामुख्याने या युद्धामध्ये फक्त तीव्र शस्त्र स्पर्धा सुरू असते. आज आपण पाहतो का आधुनिक युगामध्ये ज्या राष्ट्राकडे आधुनिक पद्धतीचे शस्त्र असतील तो राष्ट्र बाकीच्या राष्ट्रावर प्रभाव टाकत असतो. आणि याही कालखंडामध्ये प्रामुख्याने शीतयुद्धामध्ये सुद्धा प्रामुख्याने शस्त्र स्पर्धा निर्माण झालेली होती. वेगवेगळ्या शस्त्रांची निर्मिती केली जात होती आणि एकमेकावर मानसिक दडपण, मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ही राष्ट्र करत होती. त्यानंतर आक्रमक राजनीती, यामध्ये प्रामुख्याने एका राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या राष्ट्रावर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव आणण्यासाठी राजकारणाचा उपयोग करून इतर राष्ट्र आपल्या बाजूने कशी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. यालाच आपण आक्रमक राजनीती म्हणतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास निर्माण झालेला होता. जगातील वेगवेगळे राष्ट्र एकमेकावर विश्वास ठेवत नव्हती, कारण या अगोदरच्या कालखंडामध्ये पहिल्या महायुद्धासारखी घटना घडली, दुसऱ्या महायुद्धासारखी घटना घडलेली होती. ऐन वेळेस एक राष्ट्र एक गट सोडून दुसऱ्या गटात सामील होत होता आणि त्यामुळं एकमेकावरचा विश्वास जो होता तो कमी झालेला होता. या घटकाचाही काय का समावेश होतो. आणि राजकीय व आर्थिक दबाव, यामध्ये प्रामुख्याने एकमेकावर राजकीय आणि आर्थिक दबाव आणण्याचाही प्रयत्न केला जात होता. आता शीतयुद्ध घडून येण्यास प्रामुख्याने महत्वाची घटना कोणती कारणीभूत घडली तर दुसरं महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्राचा म्हणजेच इंग्लंड व फ्रान्सचा विजय जरी झाला असला तरी राजकारणातील त्यांचं महत्त्व दुसऱ्या महायुद्धानंतर कमी कमी झालेले दिसून येते. दुसऱ्या महायुद्धापर्यंत इंग्लंड हा देश महासत्ता म्हणून ओळखला जात होता. त्याच्या महासत्तापणाला आता उतरती कळा लागलेली होती. या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप, तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवलेलं होतं. यामुळे युद्ध संपल्याबरोबर युरोपचे दोन गटात विभाजन झाले. एक म्हणजे पूर्व युरोप आणि दोन म्हणजे पश्चिम युरोप. पूर्व युरोपीय राष्ट्र हे प्रामुख्याने सोव्हिएत रशियाच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे त्या राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केला. तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्था मान्य केली आणि यातूनच दोन गट निर्माण झाले आणि शीतयुद्धाची सुरुवात झालेली होती हे दिसून येईल.
दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली आणि याच्या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील पारतंत्र्यामध्ये असलेली जी वेगवेगळी राष्ट्र होती त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात युरोपच्या पूर्व व पश्चिम विभागणीने तणाव निर्माण झालेला होता आणि या दोन राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध झाले नाही, परंतु जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेलं होतं. अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव मात्र प्रत्यक्ष युद्ध नाही, या परिस्थितीलाच आपण शीतयुद्ध असे म्हणतो. युरोपची विभागणी राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्याच्या आधारे झाली आणि विचार प्रणालीचा स्वीकार हा महत्त्वाचा मुद्दा शीतयुद्धामध्ये होता. दोन विचारांची परस्पर विरोधी भूमिका होती, साम्यवादी विचार प्रणाली आणि भांडवलशाही विचार प्रणाली. साम्यवादी विचार प्रणालीचा गट रशियाचा गट म्हणून ओळखला जात होता, तर भांडवलशाही विचार प्रणालीचा गट अमेरिका म्हणून ओळखला जात होता. सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये प्रामुख्याने पूर्व जर्मनी, पोलंड, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, अल्बेनिया यासारख्या राष्ट्रांचा समावेश होत होता. तर अमेरिकेच्या या गटामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटाली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन यासारख्या राष्ट्रांचा समावेश अमेरिकेच्या भांडवलशाही गटामध्ये होत होता. भांडवलशाही गटामध्ये प्रामुख्याने सर्व मालकी ही खाजगी मालकीची असे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्व काय का खाजगीकरणाला प्राधान्य दिलं जात होतं. तर साम्यवादी विचारसरणीमध्ये अर्थव्यवस्था ही सरकारी मालकीची असायची, हा प्रामुख्याने भेद होता. भांडवलशाहीमध्ये प्रामुख्याने आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते, तर साम्यवादामध्ये प्रामुख्याने आर्थिक विषमता अतिशय कमी प्रमाणात दिसून येते. आणि याच काळामध्ये काय वेगवेगळे करार झालेले दिसून येतात. वार्सो सारखा करार असेल, नाटो सारखा करार असेल, सियोटो सारखा करार असेल, सेंटो सारखा करार असेल, नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेले राष्ट्रकुल स्पर्धा असेल, अलिप्तवादी गट असेल, सार्क परिषद असेल, ह्या संघटना शीतयुद्धातूनच निर्माण झालेल्या होत्या असे म्हटले तर वावगे निर्माण होणार नाही. आणि शीतयुद्धाची व्याप्ती फक्त युरोप पुरती मर्यादित न राहता ती आशिया खंडातही पसरली आणि यामध्ये सोव्हिएत, रशिया आणि चीन यांच्यामध्ये लष्करी करार झाला आणि लष्करी करार होऊन उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष ही एक महत्त्वाची घटना याच काळामध्ये घडलेली होती. रशियाचा प्रमुख जोसेफ स्टॅलिन याच्या काळामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून वास्तववादी धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि मग प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रांनी एकमेकाच्या भेटी घेतलेल्या होत्या.
सहजीवनावर, शांततेवर भर देण्याचा प्रयत्न केलेला होता. 1961 मध्ये सोव्हिएत रशियाने बर्लिनची भिंत उभारलेली होती आणि यामध्ये पश्चिम बर्लिन व पूर्व बर्लिन यांच्यातील संबंध संपला आणि या घटनेतून युरोपात मात्र मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला होता आणि 1962 मध्ये या तणावाचं केंद्र क्युबा ठरलेलं होतं. अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये तणाव वाढला आणि हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी करार केला. तात्काळ दूरध्वनीवरून संवाद साधण्यासाठी हॉटलाईन इत्यादी उपाय योजले गेले आणि दोन्ही राष्ट्रांच्या शिखर परिषदेत क्षेपणास्त्राच्या संख्यावर मर्यादा आणण्यावर एकमत झालेलं होतं. उभय देशातील तणाव कमी होण्यास या परिषदेने सुरुवात झाली. अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये व्होटोचा वापर करून मित्र राष्ट्राची बाजू घेणे, विविध लष्करी करार, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारी सवलती, मित्र राष्ट्रांचा दर्जा देणे या माध्यमातून दोन्ही सत्तांनी जगभर गटबाजीला प्रोत्साहन दिलेले दिसून येते. दोन्ही विचारामधील फरक, एकमेकांची भीती, अविश्वासाचे वातावरण, साम्यवादाविरोधी भांडवलशाही, गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव आणि एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव यामुळे शीतयुद्ध अधिकच धगधगत राहिले. 1979 साली इराणमध्ये राजकीय क्रांती झाली आणि राजकीय क्रांती होऊन इराणमध्ये सत्तांतर घडून आलेलं होतं आणि सत्तांतरानंतर इराणने अमेरिकेबरोबर राजनैतिक संबंध संपवून सेंटो कराराचा त्याग केला. त्याचप्रमाणे सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये कार्मल याच्या नेतृत्वाखाली 1979 मध्ये समाजवादी सरकार स्थापन केलेले होते. अशा पद्धतीने तिसरं महायुद्ध केव्हाही होऊ शकते याची जाणीव अमेरिका व सोव्हिएत रशिया या देशांना झालेली होती. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये रशियाचे विघटन झाले आणि बलाढ्य अशा रशियाचे वेगवेगळी 15 छोटी छोटी राष्ट्र निर्माण झालेली होती आणि 1991 नंतर जगाच्या इतिहासात शीतयुद्धानंतरचं जग असा शब्दप्रयोग वापरण्यात आला. अशा पद्धतीने आज आपण शीतयुद्धाची व्याख्या, शीतयुद्ध निर्माण होण्यास कारणीभूत घडलेल्या घटना, शीतयुद्धाची वाटचाल, शीतयुद्धामुळे जगात झालेले दोन विचारसरणी साम्यवादी आणि भांडवलशाही या दोन्ही विचारामध्ये निर्माण झालेले दोन वेगवेगळे गट, त्या गटातील राष्ट्र या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.